डॉक्टर गजानन चव्हाण आहेत आणि संभाजीनगरहून डॉक्टर चौधरी येत आहेत. तर कल्याणी नगरमधल्या प्रकरणाची चौकशी आणि त्या दिवशी घडलेल्या घटनेचा घटनाक्रमची माहिती आम्ही घेणार आहोत आणि त्याप्रमाणे माहिती घेतल्यावर तो अहवाल आम्ही शासनाला कळवू. मॅडम, काल अजय तावरे आणि श्रीहरी हरणोर या दोघांनाही अटक करण्यात आलेली आहे. ब्लड सॅम्पलमध्ये बदल करण्याचा ठपका त्यांच्यावरती ठेवण्यात आलेला आहे. त्या संदर्भात नेमकी काय काय चौकशी असणार आहे? चौकशीचे नेमके काय टप्पे असणार आहेत? शासनाचे चौकशीचे निकष ठरलेले आहेत, त्याचे नियम ठरलेले आहेत. त्यामुळे त्याप्रमाणेच आम्ही माहिती घेऊ की ती प्रक्रिया या संस्थेत कशा प्रकारे होते आणि त्या दिवशी देखील ती नियमाप्रमाणे झाली आहे की नाही आणि त्याप्रमाणे जो अहवाल असेल तो शासनाला आमच्या सूचनांसहित सादर करू. मग चौकशी कोणाची आणि कशी करणार ते आम्ही माहिती घेऊ ना. आता तर यामध्ये डीनची पण चौकशी होणार आहे का? काय त्यांच्याशी बोलणार का? ससूनचे जे डीन आहेत विनायक काळे त्यांची काही चौकशी असणार यामध्ये? चौकशी ही त्या दिवशी घडलेल्या घटनेची होणार आहे. त्या घटनेच्या अनुक्रमाने ज्या व्यक्ती त्याशी संबंधित असतील त्यांची चौकशी होईल. दुसरा महत्वाचा तुमच्यावरती आरोप करण्यात आलेला आहे की तुमच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप आहेत आणि अशाच व्यक्तीची अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. विरोधकांकडून काही आरोप करण्यात आलेले आहेत. माझी नियुक्ती शासनाने केली आहे त्यामुळे ह्याचं उत्तर द्यायची सक्षम अधिकारी शासन आहे, मी नाही. चौकशीचा कालावधी किती वेळ असेल? किती वेळ असणार आहे? चौकशी किती वेळ चालणार आहे? आम्ही जाऊ डीन ऑफिसमध्ये त्यावेळी आम्हाला कळेल तेव्हा आयुक्त वैद्यकीय शिक्षण उन्होंने ये समिति की गठन की है जिसमें मैं हूँ, डॉक्टर गजानन चव्हाण और डॉक्टर चौधरी छत्रपति संभाजी नगर से, वो आने वाले हैं अभी थोड़ी देर में। और कल्याणी नगर इंसिडेंट के रिलेटेड ससून हॉस्पिटल में जो घटना घटी है उसकी हमें तफ्तीश करनी है कि वो नियम के अनुसार हुआ है कि नहीं, और वही जो उसका रिपोर्ट है वो हम गवर्नमेंट को सबमिट करेंगे। कधीपर्यंत अहवाल सादर? अभी तो हम जाके हमें इन्फॉर्मेशन मिलेगी। हमें आज इन्वेस्टिगेट करने कहा गया है, कब तक चलेगा मैं खुद नहीं कह सकती। थैंक यू सो मच। तर पुणे ब्लड सॅम्पल फेरफार प्रकरणी त्रिसदस्यीय समिती गठीत करण्यात आलेली आहे। त्यामध्ये पल्लवी सापळे यांचा देखील समावेश आहे आणि पल्लवी सापळे या पुण्यात पोहोचलेल्या आहेत। सध्या त्या ससून रुग्णालयामध्ये जाऊन चौकशी करणार आणि त्यानंतर रिपोर्ट सादर करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। आणखी एक मोठी बातमी पुणे हिट अँड रन प्रकरणातली बातमी आहे। पब मालक आणि मॅनेजर प्रल्हाद भुतडा, सचिन काटकर, संदीप सांगळे आणि जयेश गावकर यांच्या जामीन अर्जावर उद्या सुनावणी होणार असल्याचं कळतंय। पुणे सत्र न्यायालयामध्ये आरोपींच्या वकिलाचा जामिनासाठी अर्ज करण्यात आलेला आहे। सध्या हे चारही जण न्यायालयीन कोठडीमध्ये आहेत। अल्पवयीन मुलाला दारू दिल्याप्रकरणी चारही जणांना अटक करण्यात आली आहे। मोठी